चिकन आलं आता. आता चिकन चाललंय आतमध्ये. धूर येतोय तिकडे. तुम्ही करू नका. मला नाही येत. मला बाबा काय हे भाकऱ्या वगैरे काय जेवणच नाही येत. असं फक्त 5-4 बोट नको नको ते तुम. नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मजेत ना. तर इकडून जरा काळोख येतोय. हां, तर आज आपण बनवणार आहोत चिकनची रेसिपी. आणि इकडे त्याची सुरुवात झाली. आणि पहिले सुरुवात मॅरिनेशनपासून. हात कापशीला. तर मस्त चिकन खायचं. चिकन ते पण चुलीवरचं. पहिलं काय टाकतेस? पहिलं दही. दही की हे आलं लसूण पेस्ट? एक काय ते ठरव. पहिले जाते आलं लसूण पेस्ट. कापलंस की नाही? कापलं त्याला तर त्यालाच येते. पकवलं भुगून देतात पॅकेट. याच्यापेक्षा ते घरात बनवून आहे ना, ते परवडतं. काय मित्रांनो, आलं आणायचं, लसूण आणायची, मस्तपैकी घरात मिक्स करून. एवढंच होतं यात. 10 रुपये ते तो कुठे घ्यायचं होते. घ्यात पुसायचे. चल. आणि आता दुसरं काय? दही. दही सर्व आहे. वास कसं येतं दहीचं. आणि आता काय हे मसाला. नाही काय बोलतं त्याला? मसाला. तिखट. जरासं तिखट आहे. तिखट आहे. तिखट आहे. तिखट आहे. तिखट आहे. हळद काढायचं. गावठी हळद आहे. गावठी हळद. हे लावून 10-15 मिनिटं ठेवायचं असं. मस्त पैकी मॅरिनेट होऊ दे. चालेल. आता फोडणीची तयारी करूया. आणि भाकऱ्या भाजायच्यात मस्त. आधी चिकन बनवू, नंतर मग भाकऱ्या भाजायला घेऊ. तांदळाच्या. आज तांदळाच्या भाकऱ्या करूया, नाचणीच्या नको. चला, आधी पुढची प्रोसेस रेडी करून ठेवतो, नंतर तुमच्याशी भेटू. तर मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो आपला कापून झाला आहे इकडे. आणि कोथिंबीर हे आता मिक्सरला लावायचं. मस्त की वाटण बनवायचं आणि लगेच बनवायला घेऊ आपण. तर आज ह्याचंच बनवतो आहे आपण, कांदा आणि टोमॅटोचं. खोबरं नाही टाकत आहे आज. तर मित्रांनो, आपली तयारी झाली आहे इकडे मस्त. हे बघा, पहिलं गेलं तेल. तेजपत्ता दाखव, असं हाताला दाखव. तेजपत्ता असं दाखव. हाता एवढा तेजपत्ता. तमा दे इकडे. हवं तेजपत्ता केवढा आहे बघा. खायच्या पानासारखं दिसतं. आपल्याकडे तेजपत्त्याचं झाडच आहे. मग आज आपण मित्रांनो बाहेर बनवतोय. सगळा सेटअप लागला आहे इकडे. लाईट्स लागले आहेत. असं घेतलंय वाटण्यामध्ये ना. आता जरासा फोडणी द्यायला. तेजपत्ता मला वाटतं तोडून टाकावं लागेल. हा, धूर सर्व धूर. तेजपत्ता मोठा झाला. 2 तुकडे.
दोन्ही पण टाकू. दोन्ही पण टाक. केवढा आहे फक्त. वडाचं पान. तेजपत्ता आपल्या घरातच आहे त्याच्यामुळे ते एवढं मोठं पान आहे. टाकूया. आता झाले कांदा टोमॅटो पेस्ट आणि मिरची टाकलेली आतमध्ये. धूर येतोय ना कारण इकडे खाली आहे ना धूर येतो डोळ्यावर. हे बघा मस्त वास यायला लागला. कशी चालली रेसिपी? पप्पा आलेत बघायला. काय कसे आहात? मजेत ना? कसे आहात? मजेत ना? वा मस्त. चिकनची रेसिपी. जरासं कळ होतं शिजेल ना जरा. कडे येऊ दे. कोणाला कडे येऊ दे? कळ म्हणजे कांदा टोमॅटो जरा हे होतं. दातच नाहीत वाटतं. अद्रक लसूण पेस्ट. गावाला ते पण बाहेर चुलीवरचं जेवण खायची मजाच वेगळी. आता ह्याच्यामध्ये मसाले टाकू. मसाला तिखट गरम मसाला त्याला ते निघत नाही फुटत नाही तर. टाकू हे चिकन मसाला. हा वर कशाला येतो जास्त. वर तिकडून कशाला येतो तिकडून वारा आहे ना. इकडे करायला पाहिजे होतं ना. हां चिकन आलं आता. आता चिकन चाललंय आतमध्ये. धूर येतोय तिकडे. आता इकडे आले. नाव घट्ट आलं. असं पाणी होतं या पाणी द्यावं. हे घे. वास येतो ना. पाणी धर. आपल्याला पण काश्मीर लाल मिर्च आणायला पाहिजे होती मित्रांनो. मीठ द्या मीठ जरासं. मीठ हे मम्मीने आणलं. हे गेलं मीठ.
आणि आता कचरा टाकाय नाही. आता तोपर्यंत भाकरीचं पीठ मळूया. इकडे आता ह्याची सुरुवात झाली भाकरीची. आणि भाकऱ्या मित्रांनो एक नंबर. त्या पण चुलीवरच्या भाकऱ्या. इकडे आपलं चिकन शिजतं आहे आणि इकडे मॅडम आपल्या भाकऱ्या भाजत आहेत. असं कधी चुलीवर असं भाजलेलंच नाही ना तू? नाही पण कर पाहिजे. सगळं शिकते मित्रांनो, शिकते. आपण मुंबईला गॅसवर भाकऱ्या बनवायची, पण चुलीवर आता बघूया कशा बनवते. आपण कसं सारख्या तिकडे नाचणीच्या भाकऱ्या खायचो ना, त्याच्यामुळे नाचणीच्या भाकऱ्या याला परफेक्ट येतात. आता जरा तांदळाच्या भाकऱ्या जरा व्यवस्थित यायला झालं ना, मग काय नाही. तोपर्यंत जरा प्रॅक्टिस व्हायला थोडा वेळ लागेल. चला मित्रांनो, आपलं आता चिकन शिजलं आहे आणि आता कोथिंबीर टाकू, जरा थोडा वेळ शिजू दे आणि आता उतरूया आणि भाकऱ्या भाजायला सुरुवात करू. भाकऱ्यांचं पीठ रेडी आहे, फक्त गोळे रेडी आहेत. पीठ काय, गोळेच रेडी आहेत. आता फक्त थापला भाकऱ्या की मग पटापट भाजायला सुरुवात. बघ अजून शिजू दे. पाणी होतो काय जरासा? पाणी पाहिजे म्हणजे भातावर पण होईल ना थोडंसं. अच्छा, रस्सा पण करायचा आहे. जरासं भात आहे ना, बस. नरम होते ना, नरम. पाणी ओतले पुन्हा आणि थोडंसं जरा आता हे होऊ दे, नरम होऊ दे, म्हणजे जरा खायला जरा बरं वाटतं. नाही तर चामट वेगळंच लागतं नाही. आणि आग आपल्याला चूल आहे ना, मी खालच्या साईडला केलं आहे. मला आहे ना इकडे वरच्या साईडला इकडे करायला पाहिजे होती, म्हणजे कसं वारा नसतं लागला. आता विस्तो आहे ना ह्या साईडने पेटते, आपल्या साईडने, त्यामुळे धूर सगळा इकडेच येतो. आता भाकऱ्या थापताना हळद बेकार होणार आहे. टाकन तुम्ही तिकडून चिकन शिजू दे पटापट, मग एक लगेच भाकऱ्या भाजायला घेऊ. भूक लागले मस्त आहे की तोंडाला चव सुटले. नाही, तोंडाला चव कशी सुटत, तोंडाला पाणी सुटतं. काय पण बोलते तू, बोलली तू. पाणी भरपूर आहे ना, आटलं की. तर चला मित्रांनो, आपलं चिकन रेडी झालंय. हे बघा इकडे थांब, उतरतो मी. आपलं हा काय वास मस्त येतो मित्रांनो. आणि हा इकडे तवा गेला चुलीवर. आता रात्रीचं जेवण झालं ना, मग काढत असतील. हलतोय जास्त ना. आता भाकऱ्या थापायला घेत आहेत मॅडम. आणि नाचणीच्या परफेक्ट येतात. आता तांदळाच्या बघूया कशा काढतात, कारण नाचणीची तर पहिल्यापासूनच सवय लागली. पाणी एवढं लागतंय. लग्न झाल्यापासून आहे ना मित्रांनो, हिला फक्त नाचणीच्या भाकऱ्यांची आणि चपात्यांची सवय आहे.
तांदळाच्या भाकऱ्या आमच्याकडं नसायच्याच, म्हणजे कधीतरी. त्या पण कसं मनात वाटलं खाऊया तरच, नाहीतर मग नाचणीची, मला नाचणीची भाकरी आवडते, त्यामुळे घरात नाचणीचंच पीठ असायचं, नाचणीचं आणि गव्हाचं, कारण ही गव्हाच्या चपात्या खाते. हिला भाकऱ्या वगैरे जास्त आवडत नाहीत, त्याच्यामुळे तिला गव्हाच्या चपात्या आणि मला भाकऱ्या असं असायचं, नाचणीच्या भाकऱ्या. आता तांदळाच्या भाकऱ्या, कारण पप्पांना तांदळाच्या आणि नाचणीच्या दोन्ही आवडतात. मग आता नाचण्याची जास्त. मग आता चिकनसोबत काय खायचं असा विचार चालला होता. मग तांदळाच्या भाकरीवर पप्पांचा चुलीला निर्णय वडे आला. चिकन करूया चुलीवर. हम्म. गोड सण असतो ना, त्यासाठी तिखट सण असतो ते केलं पाहिजे ना. चला मित्रांनो, आपल्या इकडे भाकऱ्या झाल्या आहेत. आता लाटायला सुरुवात. लाटाय ना, थापायला. हाँ, थापायला. सॉरी लाटायला. गलती से मिस्टेक हो गई. तुम्ही करू नका भाकरी. मला नाही येत. मला बाबा काय हे भाकऱ्या वगैरे काय जेवणच नाही येत. बघा, असं फक्त 5-4 बोटं नको, नको. फिरवायचे. ते तुमच्याकडं बरं वाटतं, आमच्याकडं जरा विचित्र वाटतं. थापा थाप 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 थाप. ते आमच्याकडे काकी आहेत ना, ते अशा करतात, अशा 2 हाताने. मोठी भाजत असं. ज्वारीची त्यांची भाकरी, ज्वारी बाजरीची असं एवढ्या त्यांच्याशी लादी असते ना, एवढी मोठी भाकरी आणि एकदम पातळ. थाप 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 थाप. बांगडा घातल्यावर ते आवाज कसा येतो, लोक समजतात का हे भाकरी भाजते. होय. आता टाकताना भीती वाटतं. नाही जमेल. नाही जमेल जमेल, हळूहळू जमेल. नाचणीची भाकरी बरोबर पडते कशी काय. सवय आली. भाकरी, चुलीवरची भाकरी. पण बाहेर जरा बरं वाटतं ना, तिथं आतल्या चुलीवर कोंडल्यासारखं वाटतं एकदम. हे कसं बाहेर एकदम मोकळं मोकळं. झाली असेल. सकाळच्या चुलीवरती भाकऱ्या भाजायला लागतात, त्या गॅसवर लोक शकत नाही. बरोबर म्हणतात. मग सकाळच उठ आणि चुलीवर बनव. काय मित्रांनो, बरोबर ना. सकाळी ना उठून सकाळ चूल पेटवायचं. सॉरी, धूर आला इकडे सगळा. तुझं तिकडे जातात. बाहेर जेवण बनवण्याचं एकच आहे, धूर कुठेही जातो. हवा येते ना संध्याकाळी. चला, सर्व सामान आता आतमध्ये नेऊन ठेवतो. तोपर्यंत मॅडम इकडे बनवत आहेत. काय मॅडम, बनवाल ना. थप 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 थप. चला मित्रांनो, आत्ता वेळ आहे टेस्ट करून बघण्याची, आपलं चिकन कसं झालंय. आणि हे आहे इकडे तयार. पप्पा टेस्ट करा. करतो टेस्ट करतो. कसं आलंय बघ खाऊन. चांगलं चुलीवरचं जेवण चिकन या जेवायला. वा, मस्त झालंय, खूपच छान झालंय. ते बघा सर, मीठ वगैरे तिखट वगैरे व्यवस्थित आहे. मस्तच आहे. चुलीवरच्या जेवणाला टेस्टच येते. काय मित्रांनो, बरोबर ना. चुलीवरची टेस्टच वेगळी.
गॅसवरची वेगळी आणि चुलीवरची वेगळी. चालेल, आता पटापट आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवा आणि भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.